महाराष्ट्रात दरवर्षी असा एक सोहळा घडतो जिथे कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही, जिथे यायला कुठलंही तिकीट काढलं जात नाही आणि जिथे कुठल्याही प्रसिद्धीची गरज नसते. तरीही लाखो लोक एका दिशेने चालू लागतात. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, मुखी विठ्ठलाचं नाम आणि पावलांना एकच ओढ, पंढरीच्या विठुराया. ऊन असो, पाऊस असो किंवा चिखलाचा रस्ता, वयाची काही पर्वा नाही. कोणी शेतकरी आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी शिक्षक आहे, तर कोणी रोजंदारी करणारा सामान्य माणूस. वारीमध्ये एकदा पाऊल पडल्यानंतर सगळ्यांची एकच ओळख असते, माऊली. ही आहे या महाराष्ट्राची ओळख बनलेली पंढरपूरची वारी. पण ही वारी काही फक्त धार्मिक यात्रा नाही, ही आहे 800 वर्षांची भक्ती परंपरा, ज्यामध्ये आहे इतिहास, संतांची शिकवण आणि लाखो लोकांना जोडणारी एक भावना. आज जगभरातून वारीकडे आश्चर्याने लोक पाहतात, कारण लाखो लोक एकाच वाटेवर चालत असतात. हजारो दिंड्या शिस्तीत पुढे जातात. लहान नाही, कोणी मोठं नाही, सगळे विठ्ठलाच्या नामाने एकत्र येतात. अहो, पण या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? यासाठी आपल्याला जावं लागेल त्या काळात जिथे विठ्ठलाच्या भक्तीची बीज रुजत होती. पंढरपूर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल, हात कमरेवर आणि भक्तांकडे प्रेमानं पाहणारं ते रूप. पण विठ्ठल विटेवरच का उभा आहे? यामागे आहे पुंडलिकाची कथा. वारकरी परंपरेनुसार पुंडलिक हा विठ्ठलाचा महान भक्त मानला जातो. सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांची सेवा करत नसे अशी आख्यायिका आहे, पण कालांतराने पुंडलिकाने आपलं अख्खं जीवन आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी अर्पण केले. या सेवाभावावर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळीही पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होता. देव समोर उभे आहेत तरी भक्ताचं कर्तव्य आधी होतं. त्याने भगवानांना थांबवण्यासाठी एक वीट पुढे केली आणि विनंती केली, प्रभू, क्षणभर या विटेवर उभे राहा. आणि भगवान त्या विटेवर उभे राहिले. अशी वारकरी परंपरेची श्रद्धा आहे. तेच रूप आपण पंढरपूरच्या मंदिरात पाहतो. हात कमरेवर, पायाखाली वीट आणि भक्तांच्या भेटीसाठी सदैव उभा असलेला विठ्ठल. या एका कथेमध्ये वारकरी संप्रदायाचा मोठा विचार लपलेला आहे. अहो, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे सेवा, कर्तव्य आणि माणुसकी. म्हणूनच पंढरपूर हे फक्त देवाचं ठिकाण नाही, तर भक्ती आणि सेवाभावाचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात इतकी तीर्थक्षेत्र असताना लाखो वारकरी पंढरपूरलाच दरवर्षी का येतात? याचं उत्तर आहे विठ्ठल आणि पंढरपूरच्या भूमीशी जोडलेली शतकांची भावना. पंढरपूर जवळून वाहणारी भीमा नदी, जी इथे चंद्रकोरीसारखा आकार घेते, म्हणून तिला म्हणतात चंद्रभागा. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा ही फक्त नदी नाही, तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी मन शुद्ध करण्याची जागा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जातात. हा क्षण प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यभराची कमाई असते, कारण अनेक दिवसांचा प्रवास, पायातील वेदना, शरीराचा थकवा, ह्या सगळ्याला झुगारून मनामध्ये एकच भावना असते, आता मला माझा विठ्ठल भेटणार. पण मित्रांनो, पंढरपूरची वारी जर समजून घ्यायची असेल तर विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत थांबून चालणार नाही. कारण या वारी मागे आहे एक असा प्रवास जो फक्त पायांनी केला जात नाही, तर श्रद्धेने केला जातो. दरवर्षी आषाढ महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. पण हा प्रवास आषाढी एकादशीलाच का संपतो?
कारण यामागे आहे शेकडो वर्षांची परंपरा. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी मानलं जातं. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस हा वर्षातला सगळ्यात मोठा भक्तीचा दिवस म्हणून मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्याच्या चातुर्मासाला सुरुवात होते. पण महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीचा अर्थ हा केवळ धार्मिक विधी नाही, तर हा दिवस आहे विठ्ठल आणि भक्तांच्या भेटीचा. वारीत कोणाचाही वेगळा दर्जा नसतो. कोणी श्रीमंत असो, कोणी गरीब असो, कोणी मोठ्या पदावर असो किंवा कोणी अगदी सामान्य काम करणारा असो, वारीत फक्त एकच ओळख असते, वारकरी. आणि वारीत एकमेकांना हाक मारताना आपसुकच तोंडून सगळ्यांच्या एकच शब्द येतो, माऊली. या वारीचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे तिच्या मागचा विचार. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राला भक्ती मार्ग दाखवला, ज्यामध्ये देव आणि भक्त यामधलं अंतर कमी झालं. देव मिळवण्यासाठी मोठमोठे विधी नाही, तर निर्मळ मन, नामस्मरण आणि सेवा हे महत्वाचं आहे, असं आपल्या संतांनी सांगितलं. या वारीमध्ये चालणारा वारकरी हा काही फक्त पंढरपूरला जात नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हा प्रवास करतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराजांनी महाराष्ट्राला भक्तीचा मार्ग दाखवला, ज्यामध्ये देव आणि भक्त यामधलं अंतर फार कमी झालं. आणि मग येतो तो दिवस ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट बघत असतो, आषाढी एकादशी. पहाटेपासूनच पंढरपूरमध्ये एक वेगळंच वातावरण असतं. चंद्रभागेच्या तीरी हजारो वारकरी स्नान करतात. टाळ मृदुंगांचा आवाज, अभंगांचा निनाद, ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष, अगदी सगळं पंढरपूर विठ्ठलाच्या नामघोषात हरवून जातं. अनेक दिवस चालून आलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यांसमोर आता फक्त एकच दृश्य असतं, विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल, हात कमरेवर ठेवलेला, भक्तांकडे अगदी प्रेमानं पाहणारा. याच एका क्षणासाठी वारकरी त्यांचा संपूर्ण प्रवास विसरून जातो, कारण तो क्षण असतो भगवंत आणि त्या भक्ताच्या भेटीचा. पण पंढरपूरची वारी इथे संपत नाही, कारण विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत जाणारा वारकरी हा काही फक्त प्रसाद घेऊन परत जात नाही, तर तो घेऊन जातो एक विचार, की माणूस फक्त मोठा पैशाने नाही तर मनाने असतो. सेवा हीच खरी भक्ती असते. म्हणून शेकडो वर्षांनंतरही लाखो लोक त्याच मार्गावर चालत राहतात, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे वारी ही फक्त पंढरपूरपर्यंत पोहोचण्याची यात्रा नाही, तर वारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, अशाच परिपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा अनकट महाराष्ट्र. या वर्षीचा तुमचा वारीचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.